फुगा कसा बघा आलाय छान. घातल्याच्या नंतर इतका सुंदर दिसतो ना, तो खूप छान दिसतो. आज मी तुम्हाला बलून बाईची पेपर कटिंग दाखवत आहे. बलून बाईसाठी आपल्याला अगोदर 4 इंच पुढं वाढवून घ्यायचं आहे. तिथून पुढे आपल्याला साधी बाही पूर्ण आखून घ्यायची आहे, जशी की तशी. तो चौकोन तयार करायचा आहे बाहीचा. बलून बाहीला आपल्याला जेवढा पप पाहिजे फुगा, तेवढं आपण वरती 4 इंच 3.5 इंच वरती वाढीव घेऊन तो चौकोन तयार करून घ्यायचा आहे. स्टेप द्यायचा. झाली आपली सोप्या पद्धतीची बलून बाईची पेपर कटिंग. आता हे जसंच्या तसं आपण कटिंग करून घ्यायचं आहे. वाढवलेल्या भागाला नॉच द्यायची आहे. आणि हेच आपण आता अस्तरवर पेपर कटिंग टाकून आपण बाही आपली आखून घेऊ. हा पेपर असा अस्तरवर ठेवून याची बलून बाही कट केलेली आहे. आता आपल्याला ती ब्लाऊजच्या पीसवर अस्तर कटिंग घेऊन शिवण्यासाठी रेडी आहे. हे झालं आपलं बलून बाहीचं तयार कटिंग. आता आपण याला ब्लाऊजला शिवून दाखवते तुम्हाला. बाहीसाठी अस्तर आणि ब्लाऊज पीस जसंच्या तसं जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेल्या एक्स्ट्राचा कापड कापून घ्यायचा आहे. ब्लाऊजला बाही जॉईन करताना पहिले मध्य करून घ्यायचा आहे बाहीचा. शेवटच्या टोकापर्यंत जेवढ्या अर्ध्यामध्ये चुन्या येतील ना, तेवढ्या चुन्या घ्यायच्या. तशात त्या साईडून पण तेवढ्याच चुन्या घ्यायच्या, जेवढ्या आपण इकडून घेतो तेवढ्या. या साईडून मी 5 प्लेट्स घेतल्यात. तसेच मी इकडून पण 5च प्लेट्स घेते आणि पूर्ण बाही जॉईन करते. सोप्या पद्धतीची बाही सांगितली आहे मी. या बाईचा फुगा छानपैकी येतो असा मोठा. त्यात चुन्या आपण खालच्या साईडने पण तशाच करून घेतल्यात. आता आपल्याला गोट लावायची आहे. त्यासाठी मी हा त्याचाच कापड घेतलाय किनारचा. आपल्याला तयार बाही 4 इंचाची पाहिजे. 4 इंचावर खून करून घेते. आणि गोटसाठी जॉईन करते. आपलं चॅनल नवीन आहे. चॅनलसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकते. कमेंट पण करा तुम्हाला काय वाटत असेल त्यामध्ये. काठला दुमडून शिलाई मारून घ्यायची वरनं. आणि आपली फुगा बाही तयार झालेली आहे. फुगा बाही तयार झाले.
बघा किती छान फुगा आलाय. आता त्याला मी जॉईंट करते. फुगा बाहीचा ब्लाऊज तयार झाला आहे. फुगा कसा बघा आलाय छान. घातल्याच्या नंतर इतका सुंदर दिसतो ना, तो खूप छान दिसतो.